गाजरचा हलवा तर खायचा आहे, पण गाजर किसायचा कंटाळा येतो ना? अगदी बरोबर आहे. चला तर आज आपण झटकीपट आणि तेही गाजर न किसता कुकरमध्ये गाजराचा हलवा बनवूया. सर्वात अगोदर तर मी इथे गाजर स्वच्छ धुवून त्याचे साल काढून घेतलेले आहेत आणि 1 ते 2 इंचीचे आपण इथे गाजराचे काप करून घेतलेले आहेत. त्यानंतर हे जे सर्व काप आहेत ते कुकरमध्ये घालायचे आहेत. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं तूप घालायचं. आवडीनुसार मी इथे अर्धी वाटी साखर घातलेली आहे. त्यानंतर इथे अर्धा कप मी दूध घातलेलं आहे आणि छान असं आपल्याला ते गॅसवरती 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर इथे गॅस बंद करून उकळलेले गाजर स्मॅशरने अगदी स्मूथ असे स्मॅश करून घ्यायचे आहेत. त्यानंतर एक कढई ठेवायची आहे गॅसवर. त्यामध्ये 2 चमचे तूप घालायचं आणि आपण आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स त्यामध्ये घालायचे आहेत. मी इथे काजू बदाम घेतले आहेत. ते आपल्याला खमंग खरपूस असे 2 मिनिटं तुपामध्ये छान असे परतवून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण जो गाजर स्मॅश केले होते ते आपल्याला सर्व या कढईमध्ये घालायचे आहेत. गाजर उकळताना मी त्यामध्ये अर्धा कप दूध आणि मी इथे साखर घातली, त्यामुळे आपल्या इथे थोडंसं आपल्याला इथे पाणी दिसत असेल, थोडंसं असं लिक्विड टाईप दिसत असेल, तर आपण इथे काय करूया, अगदी 5 ते 7 मिनटं आपण इथे सतत आपण इथे गॅसवरती असं परतवून घेऊया, हलवून घेऊया. आणि यामध्ये मी घातलेली आहे वेलची पूड घातलेली आहे अर्धा चमचा. आता आपल्याला छान हे मिक्स करून परत एकदा हलवून घ्यायचं आहे. मंद गॅसवरती 5 ते 7 मिनिटं आपण इथे सतत हलवत राहिल्यामुळे गाजरच्या हलव्याचं जे टेक्स्चर आहे ते एकच नंबर झालेलं आहे, बघू शकता. त्यानंतर मी इथे गॅस बंद करून आवडीनुसार काजू बदामाचे काप घातले. त्यानंतर इथे पिस्तासुद्धा घातलेला आहे आणि मस्त तयार आहे आपला इथे अगदी कमी वेळेत तयार होणारा गाजराचा हलवा. पद्धत जरी वेगळी असली ना, पण चव मात्र एकच आहे, एकच नंबर लागतो. नक्की बनवून बघा आणि तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने बनवून बघा. खरंच खूप टेस्टी लागतो, सर्वांना आवडेल. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.